नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज ॲग्रोवेट साइन MOU विथ MOFPI फॉर रुपीज 960 कोटी इन्व्हेस्टमेंट इन फूड प्रोसेसिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड या कंपनीने आपला फूड प्रोसेसिंग कॅपेबिलिटीज एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंडर गोदरेज ॲग्रोवेट ही कंपनी 960 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग फॅसिलिटीज स्थापित करण्यासाठी. चला आता बोलूया BEML लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, BEML साइन ट्रिपॅरिटियर MOU विथ भारत फोर्ज अँड डेटा पॅटर्न्स टू सपोर्ट AMCA प्रोग्राम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड तसेच भारत फोर्ज लिमिटेड आणि डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेड या तिघांनी मिळून एक MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे पुणेमध्ये. आणि मित्रांनो, या MOUचा उद्देश आहे इंडियाच्या डिफेन्स सेक्टरमध्ये की प्रोजेक्ट ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट प्रोग्रामला सपोर्ट करणे या ॲग्रीमेंटचा उद्देश आहे. चला आता बोलूया वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स साइन MOU विथ अडानी इन्फ्रा ॲज एक्झिक्युशन पार्टनर फॉर 5 इयर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेस वाढवण्यासाठी 5 इयर्सच्या पिरियडसाठी अडानी इन्फ्रा इंडिया लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. चला आता बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, PG इलेक्ट्रोप्लास्ट ॲक्वायर 50 एकर लँड पार्सल इन श्री सिटी फॉर रुपीज 1000 कोटी एक्सपान्शन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी PG टेक्नोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या थ्रू आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटी येथे 50 एकर लँड पार्सलच्या ॲक्विजिशनची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, इथे ही कंपनी इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस डेव्हलप करण्यासाठी नेक्स्ट 5 इयर्समध्ये 1000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान या कंपनीचा आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HDB फायनान्शियल शेअर बॅक ॲट IPO प्राइस हॅव ॲन इम्पॉर्टंट सेशन ऑन मंडे. तर मित्रांनो, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी 3 महिन्या अगोदरच शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या अँकर इन्व्हेस्टर्सचा 3 महिन्याचा लॉक इन पिरियड एंड झाला आहे. आणि मित्रांनो, आता या कंपनीचे 2.28 कोटी शेअर ट्रेडसाठी फ्री होणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी HDFC बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड याच अपडेटमुळे उद्या फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा कन्झ्युमर साइन MOU विथ फूड मिनिस्ट्री फॉर रुपीज 2000 कोटी
इन्व्हेस्टमेंट ओव्हर 5 इयर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीने मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, याच्या अंतर्गत ही कंपनी 5 इयर्समध्ये 2000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट केली आहे. कोणत्या कंपनीने? टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडने. चला आता बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ₹17,000 कोटी टाटा कॅपिटल IPO ओपन ऑन ऑक्टोबर 6. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल या कंपनीचा 17,000 कोटी रुपयांचा IPO रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी सबस्क्रिप्शनसाठी 6 ऑक्टोबरला ओपन होणार आहे. आणि मित्रांनो, या IPO मध्ये 21 कोटी इक्विटी शेअर फ्रेश शेअर इश्यू होणार आहे. तसेच टाटा कॅपिटलचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स ऑफर फॉर सेलच्या थ्रू या IPO मध्ये 26 कोटी 58,24,280 इक्विटी शेअर सेल करत आहे या 17,000 कोटी रुपयांच्या IPO मध्ये. आणि मित्रांनो, याच टाटा कॅपिटलच्या 17,000 कोटी रुपयांच्या IPOच्या अपडेटमुळे उद्या टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC एक्सटेंड फंडिंग सपोर्ट टू PVUNL फॉर ₹3,388.51 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने झारखंड लटेहर डिस्ट्रिक्ट मध्ये बनहरदी कोल ब्लॉकच्या डेव्हलपमेंटसाठी NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी PVUNL म्हणजे पत्रातृ विद्युत उत्पादन निगम लिमिटेडला 3,388.51 कोटी रुपयांचा लोन असिस्टंट एक्सटेंड केला आहे IRFCने. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या IRFC ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. तर बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स डिमर्जर टू टेक इफेक्ट ऑन ऑक्टोबर 1. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे कमर्शियल व्हेकल बिझनेस आणि पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसचे डिमर्जर 1 ऑक्टोबर 2025 पासून अफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी होणार आहे. आणि मित्रांनो, डिमर्जरसाठी NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडून सुद्धा मंजुरी मिळाली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.